आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बरकत कॉर्नर हॉटेल समोर संशयित व्यक्ती यांच्या कब्जात शस्त्र बाळगून परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने फिरत आहे अशी बातमी मिळताच त्वरित वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली API परवीन माळी, पोलीस हवालदार समीर चंद्रमोरे, सहाय्यक फौजदार शेरखान पठाण, प्रजित ठाकूर, विश्वास चव्हाण, कर्मवीर योगेश परदेशी यांनी सदर परिसरात सापळा रचत राकेश रमेश थोरात राहणार शिरपूर जिल्हा धुळे व गौतम मंगलसिंग खैरनार राहणार नंदुरबार यांना चारचाकी स्कॉर्पिओ क्रमांक MH18 CE 8800 तून ताब्यात घेतले। वाहन तपासले असता त्यात धारदार टोकदार स्टीलची तलवार, लोखंडी धारदार चॉपर असे शस्त्र मिळून आले। त्यांच्याकडून वाहनासह 15,07,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपी विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपितांना पुढील कारवाई कामे मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक।